खानदेशी राजा न्यूज. गौमातेवर क्रूरतेचा कळस, पण गोरक्षकांची धाडसी कारवाई. आता 27 एप्रिलला नवापुरात जनआंदोलन. दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी मानवतेला हादरवणारी घटना समोर आली. कत्तलीसाठी निर्दयीपणे नेण्यात येणाऱ्या 5 निष्पाप गौवंशांना प्रणीन फाउंडेशन महाराष्ट्राच्या गोरक्षकांनी अक्षरशः मृत्यूच्या दारातून वाचवत मानवतेचा जिवंत संदेश दिला. गुप्त माहितीच्या आधारे मनमाड ते मालेगाव मार्गावर संशयित इनोवा वाहनाचा नांदगाव फाटा ते मनमाड चौफुलीपर्यंत थरारक पाठलाग करत गोरक्षकांनी वाहन अडवले. तपासणी दरम्यान 5 गौवंशांना अत्यंत क्रूरपणे कत्तलीसाठी नेले जात असल्याचे उघड झाले. संस्थापक अध्यक्ष नेहाबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते आविष्कार भैया भुसे यांच्या सहकार्याने ही धाडसी कारवाई पार पडली. गोरक्षकांनी तत्काळ सर्व गौवंशांची सुटका करून वाहनासह आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले. या कारवाईत दादा माऊली जायखेडा, मयूरभाऊ जैन, विश्व हिंदू परिषदचे भूषण पाटील नंदुरबार, ललित गौरस, नानाभाऊ वडगाव यांच्यासह अनेक गोरक्षक सहभागी झाले. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. आता नवापुरात एकत्र येणार जनतेचा आवाज. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून गौमातेला संरक्षण व सुरक्षितता मिळावी यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी नवापूर शहरातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था व हिंदू बांधव एकत्र येत तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे तपशील. दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी, वेळ सकाळी 10 वाजता. स्थळ गणपती मंदिर, सरदार चौक, नवापूर. येथून सर्व नागरिक एकत्र येत तहसीलदार कार्यालयाकडे मोर्चा काढणार आहेत. नागरिकांना जाहीर आवाहन. ही केवळ एक मोहीम नसून गौमातेवरील अत्याचारांविरोधात उभा राहणारा जनआवाज आहे. म्हणून शहरातील सर्व बंधू भगिनी, युवक आणि विविध संस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मोहीम यशस्वी करावी. वेळेवर उपस्थित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आवाज उठवला नाही तर उद्या उशीर होईल. ही वेळ आहे जागे होण्याची, एकत्र येण्याची आणि अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहण्याची. खानदेशी राजा न्यूज नेटवर्क. संपादक कमलेश पाटील, नवापूर. जय श्री राम. आज तारीख 22/4/2026 वार बुधवार रात 1 बजे प्रणीन फाउंडेशन संस्थापक हिंदू शेर वीरांगना नेहाबेन पटेल इनके माध्यम से और गुरुवार संजय जी काका शर्मा इनके आशीर्वाद से और गोरक्षक युवा सेना नेते आविष्कार भाईजी भुसे इनके सहकार्य से आज एक इनोवा गाड़ी पकड़ने में हमारे विश्व हिंदू परिषद बजरंग दल के मयूर भैया जैन और साथ साथ प्राणी कल्याण अधिकारी ललित माऊली गोरस, राइडर नानू देसले, मुंगसा के गोरक्षक जायखेड़ा और साकरी, सभी गोरक्षक भाइयों को मिलके ये मनमाड चौपुली पे पुलिस प्रशासन की मदद से इस कार्रवाई को अंजाम दिया गया है. भाइयों, ये एक पैसेंजर गाड़ी, एक टूरिस्ट गाड़ी इनोवा, जिसमें 5 देसी नस्ल के गोवंश 2-3 निर्दयता से कत्ल के लिए मालेगांव लेके जा रहे थे. भाइयों, ये गाड़ी मालेगांव मनमाड चौपुली पे ही पकड़ने में गोरक्षक भाइयों को कामयाबी हासिल हुई. भाइयों, जो हमारे युवा नेता है आविष्कार भैया भुसे, जो 2 दिन पहले युवा सेना का एक बहुत सा बड़ा मुंबई में आयोजन था, तो वहाँ पे जो हम गोरक्षा करते हैं तो हमारे साथ साथ गोरक्षक युवा सेना नेते आविष्कार भाईजी भुसे भी गोरक्षा करते. भाइयों, तो जब ये परसों के दिन मुंबई में जब ये एक फंक्शन का आयोजन किया था युवा सेना का, तो आविष्कार भाईजी भुसे ने वहाँ पे अपने सब गोरक्षकों की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के पास तारीख की, क्योंकि आविष्कार भैया को मालूम है गोरक्षा कैसी की जाती है और आविष्कार भैया सच्चे गोरक्षकों के साथ आधी रात को भी कंधे से कंधा मिलाकर खड़े रहते. भाइयों, बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय शिवाजी. माता की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. जय